बातमी आहे शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या भावनिक आवाहनाची। माझ्यावर होणारे आरोप तुम्हाला खरे वाटत असतील तर मी आता माझं पद सोडायला तयार आहे। तुमच्यातला शिवसैनिक पक्षप्रमुख होईल अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांच्या बोचऱ्या शब्दांना उत्तर दिले। ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडेन असं खुलं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलंय। तर तुम्ही पद सोडण्याची अपेक्षा नव्हती तर बाळासाहेबांची तत्व पाळण्याची अपेक्षा आहे अशा शब्दात शिंदेच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय। दरम्यान बंडखोर खासदारांवर उद्धव ठाकरेंनी जोरदार हल्ला चढवलाय। 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत। गेली जवळपास 12-13 वर्ष मी तुमची नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतोय। पण जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे की ही सोन्यासारखी शिवसेना चोराच्या दरोडेखोराच्या हातात जाऊ द्यायची नाही। तुमच्यापैकी एक शिवसैनिक येऊ द्या, तो शिवसेना पक्षप्रमुख बनेल, मला त्याचं सुद्धा कौतुक वाटेल। मला नेतृत्वाची सोच नाही, मला नेतृत्वाची हाव नाहीये। मी आत्ता हे पद सोडायला तयार आहे। पण कोणी लाचार, गद्दार, भेसळयुक्त रक्ताचा माणूस माझ्यावरती आरोप करत असेल तर त्याला उत्तर हे तुम्ही द्यायचं आहे। बाकी मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळं आली, मी पळणारा नाहीये। मी पहाडासारखा उभा राहीन, जबाबदारी स्वीकारेन। पण तुमच्या मनात जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंतच मी करेन। आणि ज्या क्षणी तुम्हाला वाटेल त्या क्षणी मी हे पद सोडल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान शिवसेनेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या आवाहनावरून टीका केली आहे। बैल गेला झोपा केला असं म्हणत ज्योती वाघमारेंनी टीका केली आहे। तर पद सोडावं अशी कुणाची अपेक्षा नव्हती असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। यासोबतच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, संवाद नाही असं नीलम गोरेंनी म्हटलंय। सेनापतीने कधीच पळ काढायचा नसतो, सेनापतीनं लढायचं असतं। आणि आत्ता ही पराभवाची भाषा, आत्ताच पळ काढण्याची भाषा, मला वाटतं की ही भावनिक साध शिवसैनिक ओळखून आहे। शिवसैनिकाला माहिती आहे की शिवसेनेचा ढाण्यावाग कोण आहे, कोण 18-18, 20-20 तास जनतेसाठी काम करतो, कोण शिवसेनेचा मराठी बाणा आणि मराठी अस्मिता टिकवून ठेवतो। त्यामुळे मला वाटतं की शिवसैनिक भावनिक आहे पण तो हुशार सुद्धा आहे। आणि सगळ्या शिवसैनिकांनी ठरवून टाकलंय की शिवसेना का टायगर तो भाई एकनाथ शिंदे साहब है आणि आम्ही त्यांच्यासोबत उभं राहणार आहोत। त्यामुळे त्यांच्या भावनिक साधेची अवस्था, बैल गेला आणि झोपा केला, आता वराती मागून घोडं नाचवून काय उपयोग आहे। शिवसैनिकांची भावना त्यांच्या संदर्भात एकच होती, त्यांनी पद सोडावं अशी कुणाची अपेक्षा नव्हती। बाळासाहेबांची तत्व विसरू नका, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावू नका। त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये मी गेलो नाही हे कबूल केलं। सरदारांनी सैन्याबरोबर लढायचं असतं, राजांनी सरदारांसोबत लढायचं असतं, घरात बसायचं नसतं। ते सरदारांच्या सोबत सैन्यासोबत लढले नाहीत, घरात बसले, त्याच्यामुळे सैन्य त्यांच्याबरोबर राहिलेलं नाही आहे। त्यांनी आज स्वतःच्या सगळ्या चुका त्या भाषणामध्ये कबूल केलेल्या आहेत। त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, आमदारांच्या, खासदारांच्या, त्या अपेक्षा पूर्ण होत नाही आहेत। कारण संवाद केवळ भाषण नव्हे, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही पाठपुरावा करायला लागतो तो त्यांच्याकडून आमदारांच्या सोबत, खासदारांच्या सोबत तेवढा झाला नाही अशी लोकांचा प्रश्न आहे। आणि खरा प्रश्न केवळ त्यांच्या राजीनाम्याचा नाही आहे, तर त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती काँग्रेसच्या सोबत आणि हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका आहे, म्हणून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे। तर त्याच्याबद्दल त्यांनी आत्मपरीक्षण करायचं सोडून किंवा स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याच्या ऐवजी हे राजीनामा देणं वगैरे मला असं वाटतं योग्य नाही आहे। तर उद्धव ठाकरेंनी पद सोडण्याबाबत वक्तव्य केल्यानंतर सुषमा अंधारे चांगल्याच भावूक झाल्या। सोबत सुषमा अंधारे आहेत। ताई, तुम्ही भावूक झालात ज्या प्रकारे शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले की जर जे आरोप केले जात आहेत त्या आरोप जर तुम्हाला खरे वाटत असतील तर मी पक्षप्रमुख पदावरून जातो। तुम्ही नेहमी बाजू पक्षाची मांडतात आणि कणखरपणे वागतात। अरे नाही प्लीज। भावूक झालेले आहेत सुषमा अंधारे, कारण ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी आज भाषण केलं आणि भाषण
किंवा ठाकरेंना ज्या सोकॉल्ड लोकांनी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की ठाकरेंच्या नेतृत्वात दोष आहे, तुम्ही कुणाकुणाच्या नेतृत्वात दोष काढणार आहात? तृणमूल काँग्रेसमध्ये दोष काढणार, आम आदमी पार्टीमध्ये दोष काढणार, सपामध्ये दोष काढणार, DMK-मध्ये दोष काढणार, NCP-मध्ये दोष काढणार. हे दोष वगैरे सगळं एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रकार आहे. ऑपरेशन टायगर नंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ऑपरेशन टायगर यशस्वी होता शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंतांनी मोठं वक्तव्य केलंय. कॉफी विथ कौशिक या आमच्या कार्यक्रमामध्ये श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रीपद देण्यासंदर्भात उदय सामंत यांनी कॉफी विथ कौशिकमध्ये भाष्य केलंय. सत्तेत वाटा वाढला की केंद्रात नक्कीच वाढीव मंत्रिपदाची मागणी होणार असं सामंत म्हणाले. तर ऑपरेशन टायगर नक्कीच यशस्वी होईल, खासदारांच्या सह्या नाहीत वगैरे या सगळ्या बावड्या आहेत असंही उदय सामंतांनी म्हटलंय. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे चिरंजीव म्हणून पहिली निवडणूक लढवली असेल, पण त्यांनी स्वतःचं अस्तित्व आज दिल्लीमध्ये निर्माण केलंय. कोण फिरतं जास्त मला माहित नाही, परंतु श्रीकांत शिंदे महाराष्ट्रामध्ये देखील फिरतात. त्याच्यामुळे या सगळ्या खासदारांबरोबर त्यांचा एक वेगळा रॅपो आहे, मैत्रीचे संबंध आहेत, त्याचा देखील उपयोग झाला असेल. आणि म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेबांचं नेतृत्व हे सर्वमान्य आहे, आकर्षित करणारं आहे. पण या सगळ्या घडामोडीमध्ये श्रीकांत शिंदेचा देखील रोल हा मैत्रीचा फार मोठा होता हे ऐकिवात आहे. आता जे कोण काही बावड्या उठवत आहेत की कदाचित सही झालेली नसेल, कदाचित अजून काय झालेलं नसेल. आताच मी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून ऐकतोय आणि बघतोय की जे ॲफिडेव्हिट केलेलं आहे त्याचा देखील जो काही मजकूर आहे तो देखील आम्हाला बघायला मिळतोय. ज्या काही गोष्टी करू किंवा केलेल्या आहेत त्या कायदेशीररित्या सगळ्या गोष्टी तपासून केलेल्या असतात. मी अनेक वेळा सांगितलंय की टायगर ऑपरेशन हे नामकरण, हे बारसं हे कुठून निर्माण झालंय हे खरंच कोणाला माहिती नाही. उद्या परवा काही नगराध्यक्ष देखील प्रवेश करतायत जे UBTचे आहेत, जे काँग्रेस पक्षाचे आहेत. अनेक नगरसेवकांनी ह्या 7-8 दिवसामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळं कर्तृत्वावर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक टायगर ऑपरेशन न राबवता देखील पक्षामध्ये येत आहेत. त्याच्यामुळे टायगर ऑपरेशन आता ते तुम्ही सुरू राहणार न राहणार याच्यापेक्षा पक्षप्रवेश सुरूच राहणार आहेत. शिवसेनेचे आमदार मुर्ची पटेल यांनी मोठा दावा केलाय. ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फोडल्यानंतर ऑपरेशन टायगर 2 आणि 3 होणार असल्याचा दावा मुर्ची पटेल यांनी केलाय. तसेच काही दिवसात ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतील असं वक्तव्य आमदार मुर्ची पटेल यांनी केलंय. ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्यानं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. फुटलेल्या खासदारांमध्ये धाराशिवच्या ओमराजे निंबाळकरांचाही समावेश आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजे निंबाळकरांनी पक्षांतर करण्याबाबत आपली भूमिका मांडली आहे. या मुलाखतीत ओमराजेंनी बंडखोरी करणार असल्याचं एक प्रकारे स्पष्ट केलंय. पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा वाटत असला तरी राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय. तसंच खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतःची माणसं निवडून येत नसतील तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं असंही ओमराजेंनी म्हटलंय. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि Y+ सुरक्षा मिळाल्याच्या सर्व चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय. परभणीचे खासदार संजय जाधव यांनी अद्याप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही. मात्र परभणीच्या पाथरीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, परभणी हिंगोली विधान परिषदेचे उमेदवार सईद खान यांच्या वतीनं जोरदार जल्लोष करत त्यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली आहे. शहरातील शिवसेना भवनापासून ते तहसील कार्यालयापर्यंत संजय जाधव यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत त्यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक करण्यात आलाय. तसेच फटाके फोडून पेढे वाटून त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आलंय. येत्या काळात संजय राऊत हे शिल्लक सेना ठेवणार नसून लवकरच त्यांचे सर्व आमदार आणि इतर पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सईद खान यांनी दिली आहे. आता उरलेली जे शिवसेना आहे, शिल्लक सेना, ते संजय राऊत स्वतः काढून देणार आहे सगळी. आणि संजय राऊतच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांचा विकास आणि संजय राऊतचा तोंड, त्यामुळं शिल्लक सेना जे राहिलेली आहे ते बी बघा 2-4 महिन्यामध्ये सगळे एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सगळी खाली होणार आहे. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे गोंदिया जिल्हा परिषदेचे गटनेते आणि 2 नगरसेवक भाजपसोबत सहलीला गेल्याची चर्चा रंगली होती आणि मतदान करायला महायुतीसोबतच ते नगरसेवक आले होते. याबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमर वराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गटनेते हे जबाबदारीचं पद असून पक्षाच्या सदस्यांनी त्यांना निवडून दिले. अशा प्रकारचं वर्तन पक्षाशी दगाबाजी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच पक्षविरोधी कारवाई झाल्यानं आढळल्यास संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचंही वराडे यांनी स्पष्ट केलंय.
जिल्हा परिषदचा गटनेता हा सगळ्या सदस्यांचा प्रमुख असतो. खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला एक जिल्हा परिषद मेंबर पक्षाचा नेता म्हणून जेव्हा त्याला पक्षाने ठरवलेलं होतं, अशा वेळेस त्यांनी असं कृत्य करायला नको होतं. पण निश्चितच ज्या पद्धतीने एक गटनेता म्हणून असल्यावर सुद्धा त्यांनी पक्षाची दगाबाजी केली, त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईसाठी आम्ही कलेक्टरकडे अर्ज सादर करणार. बेस्ट कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाला विरोध आणि प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय. अनेक कामगार संघटनांनी एकजुटीनं काम बंद ठेवल्यानं मुंबईतील बेस्ट बस सेवा काल ठप्प झाली होती. संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. मुंबईत दररोज 2766 बेस्ट बसेस धावतात, मात्र काल फक्त 32 बसेस रस्त्यावर असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीनं हा संप पुकारण्यात आलाय. पण शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखालील बेस्ट कर्मचाऱ्यांची युनियन या आंदोलनात सहभागी नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम आता अधिकच गंभीर होताना दिसतोय. संपाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आगारात पोहोचवण्यासाठी पाठवलेल्या बसगाड्याच काही ठिकाणी अडवल्या गेल्याची माहिती समोर येते. या प्रकारामुळे काही ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. मुंबईकरांच्या मात्र बससेवेतील या अडथळ्याचा मोठा फटका बसतोय. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला आता वेगळं वळण लागलंय. आगारातून बाहेर पडणाऱ्या बसेस थांबवणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांवर पोलीस गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत आहेत. सकाळी रस्त्यावर उतरलेल्या 6 बसगाड्यांवर दगडफेक झाल्यानं त्या परत आगारात पाठवाव्या लागल्या आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे. यावेळी सरनाईकांनी कृती समितीशी चर्चा केली आहे. बेस्टचा अर्थसंकल्प बीएमसीमध्ये विलीन करण्यासह इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन अंतिम तोडगा काढला असेल. दरम्यान स्थानिक प्रश्न आठवड्याभरात सोडवण्याचे निर्देश सरनाईकांनी दिले. तसंच दररोज 30 लाख मुंबईकर बेस्टवर अवलंबून असल्यानं नागरिकांचे हाल टाळण्यासाठी संप मागे घ्यावा असं आवाहनही मंत्र्यांनी केलंय. शासन कामगारांच्या न्याय मागण्यांवर सकारात्मक असून संवादातून तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावरून आता नीट परीक्षार्थींच्या अडचणींचा मुद्दा ऐरणीवर आलाय. माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय. 21 जूनला नीट परीक्षा असून विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी बेस्ट बसवर अवलंबून असतात. संप लांबला तर विद्यार्थ्यांना मोठा त्रास होईल अशी चिंता शेवाळ्यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. पेपर फुटीनंतर आधीच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी संकटाला सामोरं जावं लागेल आणि त्यामुळे संपावर तातडीनं तोडगा काढावा. अन्यथा 21 जूनपर्यंत संप न मिटल्यास परीक्षार्थींसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे. तर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपादरम्यान मुंबईत तणाव वाढतोय. बोरिवली पश्चिम परिसरात बेस्ट बसवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. गोराई डेपोतून बोरिवली स्टेशनकडे जाणाऱ्या बसवर वजिरा नाकाजवळ अज्ञात व्यक्तीनं दगड मारलाय. या हल्ल्यात बसची काच फुटून मोठं नुकसान झालंय. हल्ल्यानंतर आरोपी फरार झालाय. बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला असताना हा हल्ला कर्मचाऱ्यांनीच केला का याचा तपास बोरिवली पोलीस करतात. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात तत्काळ गुन्हा दाखल केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे. पंढरपूरचा कॉरिडॉर आणि 3,994 कोटींच्या विकास आराखड्याला अखेर मंजुरी मिळाली. तसा अध्यादेश देखील निघालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आषाढीनंतर सुरू होणार आहे. 5 वर्षात हा आराखडा पूर्ण होईल. चौफाळा ते महाद्वार घाट या 100 मीटर रुंदीचा कॉरिडॉर होईल. बाधितांचं पुनर्वसन करून बाजार भावापेक्षा जास्त दरानं भूसंपादन होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. चंद्रभागेवर 2 नवीन पूल, 3 हेलिपॅड, घाट सुशोभीकरणही होणार आहे. सरकारच्या अध्यादेशाचं वारकऱ्यांनी स्वागत केलंय. तर प्रकल्प बाधितांकडून मात्र न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात आलाय. नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. महासभेत कामगारांच्या वेतनात 7,500 रुपयांची भरीव वाढ करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झालाय. या निर्णयाचा थेट फायदा मनपाच्या 8,000पेक्षा जास्त कंत्राटी कामगारांना होणार आहे. ठराव मंजूर होताच कामगारांनी ढोल ताशांच्या गजरात आणि फटाके फोडून पगारवाढीचा जल्लोष साजरा केलाय. वर्ध्यात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते महावितरणाच्या मुख्य कार्यालयात पोहोचलेत. शहरात सक्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा विरोध करत ग्राहकांवर लादल्या जाणाऱ्या निर्बंधांच्या विरोधात आवाज उठवण्यात आलाय. मुख्य अभियंता उपस्थित नसल्यानं रिकाम्या खुर्चीवर निवेदन ठेवून युवक काँग्रेसनं निषेध नोंदवलाय.
नवी मुंबई महापालिकेच्या शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश मिळालेले नाही. या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं मनपा मुख्यालयावर संयुक्त आंदोलन केलंय. शाळा इंग्रजी माध्यमाच्या करताना ना पुरेसे शिक्षक आहेत ना विद्यार्थ्यांना गणवेश मिळतोय असा आरोप करण्यात आलाय. 2018 साली गुन्हा दाखल झालेल्या सब कॉन्ट्रॅक्टरलाच पुन्हा गणवेशाचं कंत्राट दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय. विद्यार्थ्यांना तातडीनं गणवेश उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पावसाला होणारा विलंब आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य परिणाम जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला भेट दिली आहे. त्यावेळी जय पवार यांनी पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबामागील विविध कारणांचा तपशीलवार आढावा घेतलाय. राज्यात पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन समाधानकारक आणि सातत्यपूर्ण सुरू होईपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका. घाईघाईनं पेरणी केल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन आर्थिक नुकसान होऊ शकतं असं आवाहनही जय पवार यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात 15% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी आजपासून केली जाईल. या निमित्तानं एल निनोचा परिणाम जाणवायला लागलाय. पाटबंधारे विभागानं महापालिकेला तसे आदेश दिलेत. शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणात अवघे 19% पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे थेट धरणातून शहराला मिळणाऱ्या पाणीसाठ्यातलं 15% कपात करण्यात आली आहे. परिणामी शहरवासियांवर पाणी कपातीची कुऱ्हाड पडलेली आहे. बेळगाव जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. जूनचा 3रा आठवडा संपला तरी पाऊस न आल्यानं भाताच्या रोपांना टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरवर्षी जूनमध्ये 2 फुटांपर्यंत वाढणारी भात रोपं यंदा केवळ 4 इंचच वाढली आहेत. जिल्ह्यात 60,000 हेक्टरवर भात शेती होते, पण यंदा पाऊसच कमी असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. रोपे लावली तरी पाण्याअभावी पुढे काय करायचं या विवंचनेत बळीराजा सापडलाय. नाशिकच्या सटाणा तालुक्यातल्या लखमापूरमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाचं काम बंद पडलंय. कामासाठी आलेले जेसीबी माघारी पाठवत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. कालवा विस्तारीकरणापूर्वी नारपार योजना पूर्ण करून पाणी गिरणा नदीपात्रात सोडावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र ही मागणी धुडकावून काम सुरू केल्यानं शेकडो शेतकरी अर्धनग्न आंदोलनामध्ये उतरले आहेत. नाशिक टीसीएस कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी संशयित आरोपी निदा खानसह दानिश शेख आणि तौसिफ अत्तारच्या जामीन अर्जावर 25 जून रोजी पुढची सुनावणी असेल. पीडितेवर दबाव टाकून धर्मांतर केल्याचा आरोप निदा खानवर आहे. आरोपी निदा खान आणि इतर आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये अशी भूमिका सरकारी पक्षानं मांडली आहे. नैनितालमध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे हवामानात अचानक बदल झालाय आणि यामुळे तापमानात घट झाली आहे. मात्र या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मात्र या पावसाचा आनंद घेताना पर्यटक डोंगराळ शहरात दिसून येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बॉलिवूडमध्ये धमाका केलाय. अक्षय कुमारच्या आगामी वेलकम टू द जंगल या चित्रपटातली दीवाने हे गाणं त्यांनी गायलंय. प्रसिद्ध गायक आनंदराज आनंद यांच्यासोबत अमृता फडणवीस यांनी हे गाणं गायलं असून त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि दिशा पाटनी झळकले. काही तासातच या गाण्याला लाखो लोकांनी पसंती दिली आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट 26 जून 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.